तुम्ही थोडी डिसअपॉइंटेड झाले होते. मला वाटलं की आता ही आयडिया पण स्क्रॅप करावी लागते. हा ना गेस्ट आउटफिट म्हणून जास्त सूट करतो इन्स्टेड ऑफ अ ब्रायडल आउटफिट. मला खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करायचे नव्हते. हे गाईज, वेलकम टू माय व्हिडिओ. आजच्या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या बद्दल आहे. लास्ट इयर मी लग्नसराई नावाची एक वेडिंग सिरीज केली होती. त्याच्यामध्ये लग्नाचे आउटफिट्स कसे डिसाईड करायचे, त्याच्यावरती ज्वेलरी कोणती निवडायची, हेअरस्टाईल कशी करायची याच्याबद्दल मी व्हिडिओज बनवले होते. जर तुम्ही ब्राईड टू बी असाल तर तुमच्यासाठी ही प्लेलिस्ट खूप जास्त हेल्पफुल ठरेल, आय एम शुअर. सो डू चेक इट आउट. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे जे लग्नाचे आउटफिट्स होते त्याच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. स्पेसिफिकली लो बजेट जे आउटफिट्स होते ना त्याच्याविषयी मी बोलणार आहे. थोडे एक्सपेन्सिव्ह साईडवरचे जे आउटफिट्स होते त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट पार्टमध्ये बोलू, कारण हे आउटफिट्स मी कुठून घेतले, ते कसे चूज केले, त्यांची प्राइस काय होती आणि त्याची प्रोसेस कशी होती, हे सगळं मला डिटेलमध्ये सांगायचे. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि लेट्स गेट स्टार्ट. सगळ्यात आधी आपण बोलूया माझ्या हळदीच्या आउटफिट्स बद्दल. मी आउटफिट्स असं म्हणते कारण मी मल्टिपल आउटफिट्स घेतले होते. त्याचं झालं असं की माझे हळदीचा कार्यक्रम हा 2 वेळा होणार होता. म्हणजे घरचे जे काही विधी असतात देवासमोर करायचे ते घरच्या देवासमोर होणार होते आणि दुसरा एक कार्यक्रम होणार होता हॉलवरती, जो की नवऱ्यासोबत होणार होता, जयेश सोबत. सो घरच्या हळदीचा जो विधी होता तो अगदी ट्रेडिशनल असणार होता, तर त्याच्यासाठी साडी नेसणंच अपेक्षित होतं. तर थिंग इज, जयेश USA ला राहतो आणि लग्नानंतर मी तिकडेच शिफ्ट होणार होते हे मला माहिती होतं. तर त्याच्यामुळे मला आयडिया होती की मला साडी जास्त नेसली जाणार नाहीये माझ्याकडून. त्याच्यामुळे बाकीच्या फंक्शन्सच्या साड्यांमध्ये मला खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करायचे नव्हते. सो घरचा जो ट्रेडिशनल फंक्शन होणार होता त्याच्यासाठी मला ही येलो कलरची साडी आवडली. त्याची कॉस्ट होती अराउंड 5000 रुपीज. अगदी साधी, सिम्पल, ट्रेडिशनल जरीकाठाची अशी ही साडी होती. मी कोल्हापूरची आहे तर इथल्याच द्वारकादास श्यामकुमारमध्ये मी ही साडी घेतली होती आणि सेम साडी मी लग्नानंतर जेजुरीला जेव्हा गेले होते तेव्हा नेसली. सो मला ती पुन्हा लगेचच वेअर करता आली. हॉलवरती जो फंक्शन होणार होता त्याच्यासाठी मला पुन्हा साडी नव्हती नेसायची. मला काहीतरी कुर्ता, पलाझो, स्कर्ट और लेहंगा असं काहीतरी वेगळं काहीतरी हवं होतं. मी तसंच काहीतरी शोधत होते. तर मिंत्रावरती एक दिवस स्क्रोल करताना मला हा काफ्तान कुर्ता मिळाला, जो की मला बघितल्याच खूप आवडला. मी लगेचच त्याला ऑर्डर पण केलं आणि जेव्हा तो ड्रेस आला तेव्हा मी ट्राय केला आणि तेव्हा मला असं वाटलं की हा ना गेस्ट आउटफिट म्हणून जास्त सूट करतो इन्स्टेड ऑफ अ ब्रायडल आउटफिट. पण मला ड्रेस तर आवडला होता तर त्याच्यामुळे मी तो रिटर्न नाही केला, मी तो ठेवून घेतला. त्याची प्राइस होती अराउंड 2000 रुपीज त्यावेळी. घरचा जो हळदीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर सगळे DJ वरती डान्स करत होते आणि त्यावेळी मी तो आउटफिट वेअर केला होता. सो त्याचा यूज झाला. या आउटफिटचा तर यूज झाला, पण हॉलच्या ऍक्च्युअल फंक्शनसाठी अजून मी कुठलाच आउटफिट सिलेक्ट केलेला नव्हता. तर एक दिवशी झालं असं की मी इन्स्टावरती स्क्रोल करत होते आणि तेव्हा मला या ब्राईडचा फोटो दिसला आणि मला हा लुक तिचा खूप जास्त आवडला. आणि ऑब्व्हियसली शी इज वेअरिंग सब्यसाची आणि सब्यसाची काही मला घेणं शक्य नव्हतं. तर या लेहंग्याशी सिमिलर कुठला लेहंगा मिळतो का असं मी सर्च करायला चालू केलं. फायनली मला ॲमेझॉनवरती या लेहंग्याचा ड्यूप लेहंगा मिळाला, ज्याची कॉस्ट होती अराउंड 3500. तो लेहंगा बघितल्या मी खूप खुश झाले आणि मी लगेचच तो ऑर्डर केला. हा लेहंगा सेमी स्टिच्ड होता. सो मी माझ्या लोकल ज्या टेलर ताई आहेत त्यांच्याकडे मी घेऊन गेले आणि त्याला स्टिच करून घेतलं. त्याची कॉस्ट पडली अराउंड स्टिचिंग कॉस्ट 2000 रुपीज. सो अराउंड 5500च्या आसपास हा लेहंगा बनून माझा तयार झाला. आता मुहूर्तमेढसाठी पण मला साडीच नेसावी लागणार होती, पण मला समजत नव्हतं की कलर कोणता घेऊ और कशी साडी घेऊ, आणखी एक साडी विकत घ्यायची का, हे सगळं माझ्या डोक्यात चालू होतं. तर तेव्हा मला विचार आला की इन्स्टेड ऑफ बाईंग अ न्यू साडी, आपण आईची जी साडी आहे तिची लग्नातला शालू तो आपण वेअर करू शकतो. मला लहानपणापासूनच ती साडी खूप आवडत होती. एकदम छान मरून पर्पलिश असा त्याचा कलर आहे आणि त्याच्यावरती सिल्वर जरीचं काम आहे. अशी कुठली साडी माझ्याकडे नव्हती. सो मी ठरवलं की आपण हीच साडी फायनल करूया. एकतर मुहूर्तमेढ म्हणजे लग्नातला पहिला फंक्शन असतो आणि आईची लग्नातली साडी, सो एक इमोशनल टच पण होता. सो मी तीच साडी फायनल केली. फक्त ब्लाऊज पीस त्याच्यावरती घ्यावं लागला कारण आईचं ब्लाऊज मला फिट होत नव्हतं ऑब्व्हियसली. सो 450-500 रुपीजचा काहीतरी ब्लाऊज पीस मी घेतला आणि 550 रुपीज स्टिचिंग पडलं. सो अराउंड 1050 मध्ये माझा मुहूर्तमेढचा आउटफिट तयार झाला. आता बोलूया आपण माझ्या मेहंदीच्या ड्रेसबद्दल. इनिशियली मला मेहंदीसाठी काहीतरी मल्टी कलर इंडो वेस्टर्न और प्लाझो असं काहीतरी वेगळं काहीतरी पाहिजे होतं आणि मी तसाच काहीतरी विचार करत होते. मी शोधत होते, पण मला तसंच कम्फर्टेबल, मेहंदी अप्रोप्रिएट आणि कमी कॉस्टमध्ये असं छान आउटफिट काही मिळत नव्हता.
आणि मला बाकीच्या आउटफिट्सपेक्षा मेहंदीचा आउटफिट हा डिफरंट पाहिजे होता, कारण मेहंदी हा काही विधी नाही आहे, हा एक फन फंक्शन असणार होता आणि तसंच काहीतरी फन आउटफिट मी शोधत होते. फायनली मी एक दिवशी असंच युट्यूब बघता बघता, एक सारा सरोश नावाची एक युट्यूबर आहे, तुम्हाला माहिती असेल, तिचा आउटफिट फ्रॉम स्क्रॅचचा व्हिडिओ जो होता तो मी पाहिला. तिने त्या व्हिडिओमध्ये जो आउटफिट तयार केला होता तो बघून मला वाटलं की अरे असं काहीतरी आपल्याला सिमिलर करता येईल आपल्या मेहंदीच्या लुकसाठी. तर त्या आउटफिटपासून इन्स्पिरेशन घेऊन मी ठरवलं की आपण आपला मेहंदीचा आउटफिट तयार करूया. या आउटफिटचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट होता ब्लाउजचं मटेरियल शोधणं, कारण हे गुजराती राजस्थानी टाईपचं काहीतरी फॅब्रिक होतं, जे की लोकल मार्केट्समध्ये मी खूप शोधलं, कुठे मिळतच नव्हतं. त्यांनी मला असं सांगितलं की नवरात्रीच्या आसपास तुम्हाला हे असे टाईपचे मटेरियल्स मिळतील, पण आता नाही मिळू शकत. सो मी थोडी डिसअपॉइंटेड झाले होते. मला वाटलं की आता ही आयडिया पण स्क्रॅप करावी लागते, दुसरं काहीतरी शोधावं लागेल आपल्याला, कारण पूर्ण शो त्या आउटफिटचा त्या फॅब्रिकमध्येच होता. एक दिवशी असंच इन्स्टा स्क्रोल करताना मला एक पेज दिसलं, जे की एका स्टोअरचं होतं, जे गुजरातमधलं होतं. त्यांच्या पेजवरती ते खूप सारे फॅब्रिक्स दिसत होते. तर मी हॅप्पी झाले आणि पटकन त्यांना DM केलं की हे वालं फॅब्रिक तुमच्याकडे अवेलेबल आहे का. त्यांनी फोटोज शेअर केले आणि मी पटकन ते ऑर्डर करून टाकलं. त्याची कॉस्ट होती अराउंड 956 रुपीज. त्या ड्रेसचा आता काउल स्कर्ट जो होता त्याच्यासाठी मी ग्रीन सॅटिनचं मटेरियल घेणार होते. ते मी मग इथल्या कोल्हापूरच्याच एका दुकानातून घेतलं. 3 मीटर कपडा मला लागणार होता. सो अराउंड 1200 रुपीज त्या सॅटिनच्या कपड्याची कॉस्ट पडली. आणि ज्या माझ्या टेलर ताई आहेत त्यांच्याकडेच मी रेफरन्स इमेजेस वगैरे घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की हे असा ड्रेस आपल्याला शिवायचा आहे. त्यांनी खूप छान प्रकारे तो ड्रेस मला शिवून दिला. स्टिचिंग काहीतरी त्यांनी 1500च्या आसपास घेतली. सो टोटल आउटफिटचा कॉस्ट होता 3656 रुपीज. सो अंडर 4000 रुपीजमध्ये हा आउटफिट बनवून रेडी झाला. सो हे होते माझे मुहूर्तमेढ मेहंदी आणि हळदीच्या आउटफिटची प्राइसेस आणि प्रोसेस. होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझे जे एक्सपेन्सिव्ह वाले वेडिंग आउटफिट्स आहेत त्याच्याविषयी आपण बोलूया. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट यू वॉन्ट मिस दॅट व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा आणि आय विल सी इन द नेक्स्ट वन. बाय.